रंगीबेरंगी फुगे, खायला चॉकलेट लाडू, वर्गात रंगवलेले चित्र स्वागताला असल्यावरती कोणाला शाळेत पहिला दिवस आवडणार नाही। शिवाय पहिल्या दिवशी वही पेन्सिल शिवाय शाळेत जायचं असेल तर मजाच वेगळी। हा सुखद अनुभव घेत आहेत अंबेजोगाईच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेतील हे विद्यार्थी। 4 ते 6 वयोगटातल्या मुलांसाठी संस्कारक्षम शाळा ह्या सगळ्या असतात, अशीच एक शाळा पण ज्याच्यामध्ये अनौपचारिक उपक्रमांची जोड देऊन मुलांचा आनंददायी शिक्षण कसं करता येईल याचा विचार केला। ही शिक्षण व्यवस्थेनं जे द्यायला पाहिजे ते कदाचित कमी पडतंय का काय म्हणून विचार करून या पद्धतीचे उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेकडे बघितलं जातं। हे प्रसाद दादा किंवा या शाळेतल्या सर्व ताई दादा हे आहेत, हे हा शिशुविहार हा कसा असतो, मुलांचा पाया असतो। जेव्हा पाया मजबूत होईल तेव्हाच इमारत भक्कम होईल आणि शिक्षणाचा पाया मजबूत आणि संस्कृतीचाही पाया मजबूत करण्याचं हे महत्त्वाचं काम ही शाळा करते। ही सगळी मुलं 4 ते 5 वर्षांची आहेत। अंबेजोगाईमधल्या ज्ञानप्रबोधिनी शिशु विहारमध्ये चिमणी गटात या मुलांनी प्रवेश केलाय। या शिशु विहारमध्ये संस्कारित पिढी घडवण्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून चालू आहे। ज्या बोटात पेन्सिल अथवा पेन धरायला बळ नाही तिथे त्यांच्याकडून लिहिण्याची सक्ती केली जाते, म्हणूनच त्या पेन धरणाऱ्या बोटांना आधी सक्षम करण्याचा विडा प्रसाद चिक्षे यांनी उचललाय। नुसता आत्मविश्वास वाढला नाही पाहिजे, तर त्याबरोबर त्यांनी हा समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे। ह्यासाठी त्यांना जे शिक्षण देतो जे त्यांच्यामध्ये आधीच आहे, निसर्गात त्यांना मिळालेलंच आहे, ते फक्त आम्ही फुलवत द्या। पाटी आणि पेन्सिलची जागा जरी वही आणि पुस्तकाने घेतली असली तरी या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होताना दिसत नाहीये। एका बंदिस्त खोलीमध्ये आणि ठराविक पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी दबत असताना अंबाजोगाईच्या या शिशु विहारमध्ये मात्र विद्यार्थी घडतायत तेही पाटी आणि पेन्सिल विना। सध्या सशक्त प्राथमिक शिक्षण देण्यावरती भर दिला जातोय, मात्र त्याची अंमलबजावणी फार थोड्या शाळेतून होते। आपल्या कृतीतून सशक्त प्राथमिक शिक्षणाचं बाळकडू पाजणारी ही प्रबोधिनी नक्कीच इतरांसाठी आदर्श ठरेल। गोविंद शेळके, स्टार माझा, बीड।